नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कंदमुळे स्पेशल, त्याच्यामध्ये सुरण। आपण आज सुरण फ्राय बनवणार आहोत। चला तर मग आपण सुरणची काप कापून घेऊया। आपल्या आवडीप्रमाणे आपण काप कापून घेऊया। हे बघा, मी अशा प्रकारे सुरणचे काप केलेत। यामध्ये आता आपण अर्धा किंवा एक निंबू पिळूया। कंदमुळे खाल्ले पाहिजे, पौष्टिक असतात आणि ही रेसिपी लहान मुलांना तर फारच आवडेल। तुम्ही घरी नक्कीच बनवा। काही सुरण आपण आणतो तर ते घशात खवखव करतात, त्यासाठी आपण निंबू हे टाकूनच घेतले पाहिजे, जेणेकरून ते खवखव होत नाही। यात मी हळद टाकते थोडी आणि चवीनुसार मीठ। हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटे असंच ठेवून देऊया। सुरण फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यात आपण लाल मिरची पावडर टाकतोय आवडीनुसार। तुम्हाला तिखट कितपत कसं हवंय ते तुम्ही बघू शकता। आपण त्यात आधीच मीठ घेतलेले होते, तर थोड्या प्रमाणात मीठ टाकत आहोत। थोडा गरम मसाला घेतलेला आहे यात आणि थोडा चाट मसाला। आता हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहेत। रवा मसाला सगळा मिक्स झालेला आहे। मी तवा आधीच ठेवून घेतलेला होता आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे। याला खूप कमी तेल लागते। हे बघा, अशा पद्धतीने रवा लावून घ्यायचा आहे आणि शॅलो फ्राय करायचा आहे। तुम्ही याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्टही टाकू शकता। मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। लहान मुले फार आवडीने खातील त्या पद्धतीने मी बनवलेली आहे। वरतून थोडेसे तेल सोडावे आणि 2 मिनिटांनंतर पलटी मारून घेऊया। बघा, हे झालेले आहे आणि पलटी करून घेऊया। हे बघा, हे आपल्याला फक्त 5 मिनिटं होऊ द्यायचे। 2-2.5 मिनिट या साईडने आणि 2-2.5 मिनिट त्या साईडने, आणि हे अशा प्रकारे तयार झाले। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे सुरण फ्राय झालेला आहे। झटपट होणारी रेसिपी। आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।